धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठे लटिके वचन नाही रे उदासीन येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जावै कुंठी विठ्ठल सर्वांनी उपकारासाठी आले घर प्रमाणं भवाब्देदं मामकानां नितं भक्तराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोशः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा गुरुव्रतं नमः
दुसरे चरणा संतांच्या त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावत्याची ओदरार्थावतारम ऐको कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम कलानी शबादापणोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्तभाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची महिम्न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामभिजदवसन्नास्त्वयि आता वाच्य सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरिर्भवाद परिकरः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाग्रन्थं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणे सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी बरनउ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासवटा सभा सकल साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकला ते विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या शेगाव गावी वसले गजानन तयाच्या चिंतने हरतील विघ्न म्हणून अंतरी स्मरा सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला कृष्ण स्वदीय पद पंकज पंजरांते आदेव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समय कपवात पित्तै कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते विठ्ठला संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग भगवत संप्रदाय रूपी महान अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धिमत्तेला न उलगडणार कोड म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा देवनिवासी श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सर महाराज या अभंगामधून संसारिकांना अर्थातच संतांना धन्यता देतात आणि ती धन्यता देण्याच्या पाठीमागची कारण स्पष्ट करतात प्रतिपादित करतात. थोडा आवाज आणि बेस पाहिजे मला. विठाला विठा
संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंडे. अभंग जगद्गुरु तुकोबांचं आहे. जगद्गुरु तुकोबाला अभंगामधून संतांना धन्यता देतात आणि ती धन्यता देण्याचे पाठीमागचे कारण स्पष्ट करतात, प्रतिपादित करतात, आपल्या समोर प्रदर्शित करतात. अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ असा महाराज म्हणतात, धन्य ते संसारिक आहेत. कोणते हो महाराज? तर दयावंत जे अंतरी, ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे. नाही, ज्यांचं अंतकरण दयेने ओतप्रोत असं भरून वाहते. धन्य ते संसारी. या ठिकाणी ते आले, ते वाशिमवरून नाही आले. या ठिकाणी ते आले, ते आळंदीहून नाही आले. या ठिकाणी ते आले तर वैकुंठावरून आले. आणि वैकुंठावरून येऊन आपला संसार थाटण्याकरता नाही आले, तर कशा करता आले? येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. अरे वैकुंठावरून या ठिकाणी आले, ते केवळ आणि निव्वळ उपकार करण्याकरता आले, म्हणून धन्य ते संसार. तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, लटिके वचन, खोटं बोलत नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि देहावरती कायम उदास असतात, म्हणून धन्य ते संसारी. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. किंबहुना या दुःखरूपी संसार सागरामध्ये एकही जीव, अर्थातच एकही सजीव सर्वांगाने दुःखी नसून सर्वांगाने सुखी व्हावा अशी त्यांच्या पोटामध्ये इच्छा असते. जे मुखाने गोड बोलतात, नुसतेच गोड बोलत नाहीत, तर गोड वागतात सुद्धा, असे संसारिक धन्य आहेत. असा अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ आहे. विठाला अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ मी आपणासमोर मांडलेला आहे. आता ठळक बातम्या झालेल्या आहेत. तुम्हाला कोणाला झोपायची इच्छा असेल तर तुम्ही लगेच आता घरी जाऊ शकता. जायचं का कोणाला? नाही ना? 9 ते 11ची आपली वेळ आहे, बरोबर आहे. थोडं मी 9:30ला बोलायला सुरुवात केली, त्यामुळे आता 11ला काय संपणार. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. जेव्हा संपलं असेल तेव्हा 11:15 वाजलेले असतील. विठाला फक्त 11:15 वाजेपर्यंत एखाद्याच्या लग्नाला गेल्यासारखे बसा. कीर्तन करायला सावडायला आल्यासारखे बसू नका. फ्रेश बसा. संसारामधून थकून दमून भागून आलेले आपण जीव आहात. संसार किती प्रेमाने करा. संसार तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. सुख प्राप्त करायचं असेल तर या ठिकाणी मिळतं. तरुण मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. कार्यक्रम फार सुंदर आहे. खरं म्हणजे आपलं हे धामक नावाचं गाव, आणि या गावामध्ये श्री संत गजानन महाराज वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी अतिशय सुंदर असा सप्ताह साजरा होतोय. मावशी काय हरवलं? आजी हे माय काय हरवलं? जा 2 तास फक्त झालं. मग आता सांगून गेलो, संसार किती प्रेमाने करा, दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आम्हाला फक्त दुःख देऊ नका 1-1.5 तास, नाही का? प्रेमाने आहे का? नुसते पैसे देऊन मोकळे होऊ नका. विठाला माझं कीर्तन थोडं 5G आहे, 4G नाही. कळण्याकरता जड जाईल. लक्षपूर्वक ऐका. आणि म्हणून तुमच्या पदरामध्ये काहीतरी चांगलं पडणार आहे. मात्र तुमचे पदर फक्त फाटके नसायला पाहिजे. मी एवढं लांबून आलो ना, काहीतरी समाधान मला मिळालं पाहिजे आणि तुम्हालाही मिळालं पाहिजे. अतिशय सुंदर सप्ताह आहे. सर्वात अगोदर टाळ्या वाजवा आपल्या गावच्या तरुण मंडळीसाठी. आनंद वाटला मला की तरुण मंडळी पाठीमागे टाळ घेऊन उभे आहेत. दिवसभर स्प्रिंकलरचे पाईप बदलायचे असतील, शेतामधले जनावर आणायचे असतील, तरी सुद्धा दिवसभराचे काबाड कष्ट करून ही तरुण मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. तुमचा मुलगा जर महिन्याला 1 लाख रुपये पगार कमवत असेल तर चांगली गोष्ट आहे, विशेष नाही. तुमचा मुलगा एका दिवसाला 1 लाख रुपये कमवत असेल, चांगली गोष्ट आहे, विशेष नाहीये. तुमचा मुलगा एका दिवसाला 10 लाख रुपये कमवत असेल, चांगली गोष्ट आहे, विशेष नाहीये. तुमचा मुलगा कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहत असेल, ही सर्वात महत्वाची विशेष गोष्ट आहे मायबापाची. आणि मग किती कमावतो, किती जगतो, यापेक्षा कसं जगतो याला फार महत्व आहे. करना भाग्यवंत नटे हरि कीर्तनात, इंसाफ की डगर पे
बच्चों दिखाऊं चल के ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. आपण या ठिकाणी या सभा मंडपामध्ये येऊन बसलं पाहिजे. इथे बोलवण्याची कुणी वाट पाहण्याची गरज नाही. आपल्या गावची लोकसंख्या आबा 3, 3.5, 4 हजार नाही का? बरोबर आहे. 4000 लोकांपैकी 3000 लोक माझ्यासमोर बसलेले असतील. नाही काय महाराज खोटं बोलला तुम्ही नाही का? किती आहेत? 2000 आहेत का? आहेत का सांगा ना. नाही हसता म्हणजे दारुडे कुछ तो काल आहे. त्या पुरी दाली काली आहे. विठाला असू द्या मोजकेच आली पाहिजे. मी सांगत असतो संसार करण्याकरता तुमचा खिसा भरलेला पाहिजे पैशाने. बरं का? संसार करण्याकरता खिसा भरलेला पाहिजे पैशाने आणि परमार्थ करण्याकरता खिसा भरलेला पाहिजे, मात्र तो पुण्याने पाहिजे. विठाला या आपल्या छोट्याशा गावामध्ये माझा येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमच्या मराठवाड्याचं, विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं भूषण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आमचे बालमित्र हरिभक्तपरायण, मृदंग विशारद, मृदंग अलंकार आमचे पांडुरंग आबा भिशे यांच्या वतीने तुमच्या दर्शनाचा योग मला या ठिकाणी घडलेला आहे. मी सांगून गेलो आज सकाळी सुद्धा माझी येण्याची कंडिशन म्हणजे मला काही अटॅक वगैरे नाही आला. मी चांगला तुमच्यासमोर उभा आहे. फक्त अंतर भरपूर आहे. आबा म्हटले महाराज तुम्हाला आज बसने यावं लागेल, 4 व्हीलर आणू नका. आणि 15 वर्षातलं पहिलं कीर्तन आहे. आज मी बसने आलो. माझे हाल मलाच माहिती, मलाही कळालं गरिबाचं दुःख काय असतं. ऐका त्या लाडक्या बहिणी निघाल्या होत्या कुठे? दिवाळी संपून आपल्या सासरी. त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहिलं. म्हटलं देवा अरे 15 वर्षापासून मी गाडीमध्ये फिरतोय, पण तुझ्यामुळे आणि आबामुळे आज मला कळालंय की या जगामध्ये किती गरीब लोक अजून आहेत. पण एक सांगतो ऐका, तुम्ही किती गरीब असा, किती गरीब असा, तुमच्या गावातला किती गरीब असू द्या, पण एक करा वर्षभरामध्ये रोज पण एका महिन्याला 500 रुपये जमवून ठेवा आणि दिवाळी येईल ना आपल्या लेकीला आणायला जाण्याकरता तुम्ही निघाल त्यावेळेस बसमध्ये आणू नका. 1-2 हजार रुपयाची गाडी भाड्याने करा आणि आपल्या लेकीला 4 व्हीलरमध्ये आपल्या घरी आणा. देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मायबाप विठाला त्या मुलीची काहीच अपेक्षा नसते. पाहतो काकेमध्ये एक लेकरू आहे, हातामध्ये लेकरू आहे, पिशवी हातामध्ये, जागा कोणी बसण्याकरता देत नाही. मायबाप हे सर्वात मोठं दुःख आहे. आणि म्हणून असो सांगण्याचा मुद्दा एकच आहे, आमच्या आबांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आला. मी तर आलोच, पण या पत्रिकेवरचे बऱ्यापैकी कीर्तनकार आलेत ते आबांच्या प्रेमापोटी नाही आहेत, आबांच्या आदेशावरून या ठिकाणी आलेले आहे. खरं म्हणजे प्रेम त्यांचं आहे. त्यांचे वडील हरिभक्तपरायण गायनाचार्य उद्धव महाराज या ठिकाणी हजर आहेत. दुसरे गायनाचार्य हरिभक्तपरायण विजय महाराज वाघ आहे. तिसरे गायनाचार्य हरिभक्तपरायण संतोष महाराज आहेत. आणि आपल्या गावातील तरुण मंडळी आपले बाबा या ठिकाणी आहे. आपले पारायणवाले महाराज नाही का, मंगलेश महाराज. फोटो पाहिला. गावातली सर्व मंडळी उपस्थित आहेत. समोर बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले. फक्त शांततेने कीर्तन ऐका. तुम्हाला बोर होऊ देणार नाही मी अजिबात. फक्त लक्ष करून तुम्ही ऐका. 1 तास विठाला अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं मी आपल्या समोर निवडलेलं आहे. अभंगाला सुरुवात करणार आहे. तुमचं लक्ष माझ्याकडे द्या. टीव्ही इकडे आहे. पुन्हा उद्या सकाळी पुन्हा म्हणायला नको काय आबा कोणी तो कीर्तनकार आणला, काय सांगितलं आम्हाला काहीच नाही कळालं. लक्षपूर्वक ऐका. हा जो मनुष्य जन्म तुम्हाला मिळाला, हा किती जन्मानंतर मिळाला हे प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला सांगत असतात. किती जन्मानंतर हो? 84 लक्ष योनीनंतर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर, 100 पैकी 100 आहे. पण 84 लक्ष जन्म कुणाचे हा जर प्रश्न मी तुम्हाला केला तर तुमच्या मोबाईलची चार्जिंग आता कमी होईल. बरोबर आहे. हे आपल्याला सांगता येणार नाही. महाराज तुम्हाला जेवणाकरता नाही बोलवलं, तुम्हाला हे सांगण्याकरता या ठिकाणी बोलवलं. सांगा महाराज. तर नामदेव महाराज सांगतात 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 20 आणि 9 सांगा. 20 आणि 9 11 लक्ष योनी क्रीडामध्ये घ्याव्या. 29 आणि 11 दशलक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 40 आणि 10 30 लक्ष योनी पशूंचे घरी. 50 आणि 30 मानवा भितरी 4 लक्ष. 80 आणि 4 84 लक्ष जन्म संपले की मग नामा म्हणे देवा देवा देहयान नामा म्हणे देवा देवा देह
20 लाख वेळा तुम्हाला मला प्रत्येकाला झाडाच्या जन्माला जावं लागलं. 9 लाख वेळा पाण्यामध्ये मासे असतील, जंतू असतील, त्यांच्या जन्माला जावं लागलं. 11 लाख वेळा किड्याच्या जन्माला जावं लागलं. 10 लाख वेळा पक्ष्यांच्या जन्माला जावं लागलं. 30 लाख वेळा प्राण्यांच्या जन्माला जावं लागलं. आणि तेव्हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. एवढा दुर्लभ नरदेह तुम्हा आम्हाला जर मिळाला असेल, किती दुर्लभ आहे हो. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः. एवढा दुर्लभ नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. जर दुर्लभ नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला असेल तर या नरदेहामध्ये आपण काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? हे काय बरोबर नाही का? अथर्व सुदामे पुरी हे का? बरोबर आहे का? चांगलं कर्म काहीतरी केलं पाहिजे. चांगलं कर्म केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? जर एखाद्या झोपड्यातली मुलगी, एखाद्या झोपडीतली मुलगी जर एखाद्या बंगल्यामध्ये दिल्या गेली असेल तर आपण आपली 10 कामं सोडली पाहिजे आणि त्या मुलीचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे चांगलं काम. बरोबर आहे का? जर आपल्याला किती कामं असू द्या, शेजारच्या शेतामध्ये जर कापूस आला असेल तर आपले कामं सोडून आपण तो कापूस चोरून आणला पाहिजे. हे चांगलं काम. बरोबर आहे का? धरणाच्या काठावरती एखादा मोटर पंप चालू असेल तर आपले कामं बंद केले पाहिजे, मात्र शेजारच्याचा मोटार पंप धरणामध्ये ढकलून दिला पाहिजे. हे कामं बरोबर आहे, चांगले आहेत ना? काहीतरी चांगलं कर्म आपण केलं पाहिजे. मायबाप, कर्मापासून सुटका कुणाची होत नाही. मी सांगून गेलो, संसार किती प्रेमाने करा. संसार तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. ऐका, कबीर महाराज म्हणतात, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जन बैरागी, दुख के कारण सुख देव ने उदरी माया त्यागी रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, नहीं रे. जगाच्या पाठीवरती संसार करून एकही माणूस सुखी झाला नाही. तुमच्या गावामध्ये संसार करून कोणी सुखी आहे का? ऐका, करा हातवर. कोण कोण सुखी आहे? 1 2. हा, पाठीमागे पाहू नका, कोणी सारखं हात वर करतो. लागले पाठीमागे बघायला. हात कोणी वर करणार नाही. ह्या सब शोर आहे का? इथे सुखी कोणीच नाही. ऐकणारे जाऊ द्या, सांगणारा सुद्धा नाही. विठाला आणि या संसाराने प्रत्येक माणसाला दुःख दिलेलं आहे, पण आपल्याला कळत नाही. बघा, साहेब नोकरीवरती असले, जेव्हा साहेबाला 50,000 रुपये पगार असतो, तेव्हा सकाळी 10ला साहेब ड्युटीला जातात. 9:30 वाजता गरम गरम जेवण तयार असतं. आणि जर साहेबाच्या गरम जेवणाच्या ताटावरती जर साहेबांचे 90 वर्षाचे वडील बसले तर लगेच सुनबाई सांगते, बाबा ते ताट तुमच्या करता नाही, ते ताट पुन्हा करताय, ते ताट साहेबा करताय. का? म्हाताऱ्याला काय ॲसिडिटी होते का? चावत नाही का म्हाताऱ्याला? चावत नाही का? चावत. अहो, आम्ही पाहतो म्हातारी लोक घरामध्ये ओरडतात, अरे पाणी आणणार आहे, भूक लागली, जेवण आणणार आहे, पण म्हातारी काही खायला देत नाही. आम्ही म्हणतो, आजी अगं म्हातारं तरफडून मरून जाईल, काहीतरी खायला दे. आणि मग म्हातारी म्हणते, महाराज तुम्हाला कळत नाही. म्हणजे काय कळत नाही? अहो, ते पिकलं पान आहे, ते आता गळून पडणार, पण या पिकल्या पानाला जेव्हा हे पिकलं पान हिरवं असतं तेव्हा हे अजिबात कळत नाही. विठाला. आणि म्हणून या संसार नगरी आजाद भरला बाई, या संसार नगरी आजाद भरला बाई, या संसार नगरी आजाद भरला बाई, या संसार नगरी आजाद भरला बाई. नाच चुका नाही, नाच चुका नाही, नाच चुका नाही.
लाग बाई. अरे या संसारामध्ये दुःखाचा बाजार आहे. फक्त आपल्या वाईट सवयी अशा आहेत, आपल्याला लागतं किती आणि आपण कमावतो किती याचा आपल्याला अजून ताळमेळ लागला नाही. अंगाला अंग भरून कपडा, 2 टाईमचं जेवण असलं की पुन्हा काही लागत नाही मायबा. मात्र आपण सर्वजण भांबावून गेलो आहोत. फक्त तुमचं आहे म्हणून मला पाहिजे, माझं आहे म्हणून त्यांना पाहिजे. संसार कुणालाही सुख देत नाही. कर्म आपल्याला करावं लागतं हे मला सांगायचं आहे. बघा लक्षपूर्वक ऐका. मला माहिती तुम्हाला फार काही जड जमत नाही बरं का पांडू बाबा. यांना मोकळं पाहिजे. लोकांना जड ऐकायची सवय नाही. पवन भाऊ मला माहिती आहे, बरोबर आहे का. तुम्हाला पटण्यासारखं सांगणार आहे. माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. माणसाचं शरीर मोठं असलं पाहिजे का माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. शरीर हा मन नाही का. बरं मला ठीक आहे बोलते असेल. भागाभागात पद्धती वेगळ्या असतात. आता आमच्याकडे माणूस मेल्यावर जातात, तुमच्याकडे जिवंत अवघड आहे. पद्धती वेगळ्या आहे. माणसाचं शरीर मोठं असल्यापेक्षा माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. नंबर 2, माणसाच्या अंगावरचे कपडे स्वच्छ असल्यापेक्षा माणसाचं मन स्वच्छ असलं पाहिजे. ऐका, माणसाचं शरीर मोठं असल्यापेक्षा माणसाचं मन मोठं असलं पाहिजे. माणसाचे कपडे स्वच्छ असल्यापेक्षा माणसाचं मन मोठं असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. माणसाचा चेहरा स्मार्ट असल्यापेक्षा माणसाचं मन स्मार्ट असलं पाहिजे. कारण हिसाब चेहरों का नहीं, हिसाब कर्मों का होता है. हिसाब कर्मों का होता है, चेहऱ्याचा हिशोब होत नाही. जर चेहऱ्याचा हिशोब झाला असता तर चांगल्या चांगल्या चेहऱ्याच्या लोकांना वर जागा मिळाली असती आणि वाईट चेहऱ्याच्या लोकांना खाली जागा मिळत. हिशोब चेहऱ्याचा होत नाही, हिशोब कर्माचा होत असतो. आणि आपलं कर्म चांगलं पाहिजे आहे का. एखाद्या भिकारी असेल, दिवसभर अमरावतीला भीक मागत असेल, मात्र भिकाऱ्याचं पोरग असेल आणि भिकाऱ्याच्या पोराचं कर्म चांगलं असेल तर भिकाऱ्याचं पोरग सुद्धा कलेक्टर होऊ शकतं. बरोबर आहे. भिकाऱ्याचं पोरग सुद्धा कलेक्टर होऊ शकतं. या उलट जर कलेक्टरच्या पोराचं कर्म चुकलं तर कलेक्टरच्या पोराला सुद्धा भीक मागावी लागते. याला कर्म म्हणतात. विठाला कर्म एवढं विचित्र आहे. रातोरात माणसाला भिकारी बनवतं आणि रातोरात माणसाला करोडपती बनवतं. एक बाई होती, एक बाई होती, रोज 4-5 घरं भीक मागायची. मात्र भीक सुद्धा लोक फुकट देत नाही म्हणून ती बाई दारावरती उभी राहायची आणि सुंदर गाणे म्हणायची आणि मग लोक तिला शिळी भाकरी वाढायची. 4-5 शिळ्या भाकरी जमा करायची, पुलाखाली जायची, पाण्याने स्वच्छ धुवायची आणि त्या शिळ्या भाकरी खायची आणि शांत झोपायची. पण त्या बाईचा जो आवाज होता एवढा सुंदर होता. त्या बाईच्या आवाजावरती नजर पडली हिमेश रेशमिया नावाच्या एका गायकाची. दिवसभर भीक मागत होती बाई ऐका. तिचं नाव आहे रानू मंडल. रानू मंडल नावाची बाई दिवसभर भीक मागायची. पण एका गायकाची नजर गेली त्या बाईच्या आवाजावरती. जी बाई 4 वर्षापूर्वी दिवसभर भीक मागायची त्या बाईची आजची इस्टेट 10 कोटी रुपयाची आहे. याला कर्म म्हणतात. भीक मागणारी बाई आलेशान जागवार गाडीमध्ये फिरत आहे आणि मोठमोठे महान तपस्वी आज जेलमध्ये भाकरी खात आहेत. कर्माची गती फार विचित्र आहे. जसं तुम्ही केलं असेल असं तुम्हाला भोगावं लागेल. एक भक्त म्हणतोय, जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल अब हम पा रहे हैं. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहे हैं. जसं तुम्ही कर्म केलं असेल असं तुम्हाला भोगावं लागेल. कर्मापासून कुणाची सुटका होत नाही. कर्म चांगलं केलं असेल तर तुमचं नाव निघतं. 7,500 वर्षापूर्वी राजस्थानमध्ये एका राजाची मुलगी आहे. कृष्ण भक्तीमध्ये आपलं जीवन तिने वाहून घेतलं होतं. काय तिचं नाव, काय नाव आहे, बरोबर आहे, काय आहे, मीराबाई. बरोबर आहे, मीराबाई नाव आहे. 7,500 वर्षापूर्वीची राजाची मुलगी राजस्थान बदली. धामकमध्ये नाव का निघतं तर कर्म चांगलं आहे. राधाने ओ मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में जा, ओ एक राधा एक मीरा
दोनों ने शाम को अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी एक प्रेम दीवानी एक तरस दीवानी कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आपले वडील आपले आजोबा आपले पंजोबा आपले खापर पंजोबा याच्या अगोदरचे नाव आपल्याला माहीत अरे 4 पिढ्याच्या अगोदरचे नावं तुम्ही सांगू शकत नाहीत पण हजारो वर्षापूर्वीच्या मुलीचं नाव तुम्ही कीर्तनामध्ये सांगू शकता कर्म चांगलं आहे विठाला कर्म चांगलं केलं पाहिजे कर्मापासून सुटका होत नाही तुम्ही कितीही सुटका करा सुटका कर्मापासून होत नाही ऐका प्रसिद्ध दृष्टांत तुम्हाला सांगतो ऐका बघा 60 वर्ष झाले बापांनी संसार केला आणि मुलाचं लग्न झालं बाबांनी सांगितलं पोरा मी निघालो वारी करता आळंदीच्या फक्त तू काय कर 15 दिवस देवाची पूजा कर घरच्या कुणाला म्हटलं पोराला पोरगा म्हटलं बाबा बाकी काही सांगा पण देवपूजा काही सांगू देवपूजा करायचं आपल्याला कंटाळा हा कंटाळा पांडुबाबा 24 तासाचा दिवस आहे तुम्ही प्रामाणिकपणे बोला काही तुम्हाला टेन्शन घेऊ नका 24 तासाच्या दिवसामध्ये जवळजवळ 8 ते 10 तास तुम्ही पूजा करता झोपले काय सर करता का पूजा 8 तास नाही 1 तास बरोबर आहे खोटं बोलू नका 24 तासातले 10 मिनिट तुम्ही पूजा करता फक्त ती फक्त करावीच लागते बाकी इच्छा अजिबात नसते देवावरती प्रेम करा मायबाप मी सांगून गेलो तुम्हाला जेवढं प्रेम संसारावरती तुम्ही करता त्यातलं 10% प्रेम जर तुम्ही देवावरती केलं ना देव तुमच्या अंगणात येऊन नाचल्याशिवाय राहणार नाही विठाला पण आपलं प्रेम देवावरती अजिबात नाही आपला आता पाठीमागे सण झाला कोणता सण झाला हो आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात नावून आली सप्तरंगात नावून आली माझ्या घरी ही दिवाळी एक पाय ही दिवाळी आली बरोबर आहे या दिवाळीला पुरणपोळ्या तुम्ही खाता ना तुमच्याकडे पुरणपोळ्या खाता मालकाच्या ताटामध्ये आपण 2 पुरणपोळ्या वाढतो बरोबर आहे का काही चुकेल तर सांगा बरं तुम्ही बोलत नाही का पण तुम्हाला माझी भाषा कळत नाही का तुम्ही एकदा बोला नाहीतर मी काय आता पुन्हा बोलणार तुम्हाला माझं बोलणं स्पष्ट कळते ना मालकाच्या ताटामध्ये 2 पुरणपोळ्या तुम्ही वाढता देवाच्या नैवेद्यामध्ये 2 पुरणपोळ्या तुम्ही ठेवता हा किती एकही नाही हा एकही नाही ना बाबा एक आहे का ठरलेलं माप आहे सरकारी बरोबर हा का देवाचं पोट दुखते का पुरणपोळी नाही एवढी बरोबर मालकाच्या ताटामध्ये 2 पुरणपोळ्या देवाच्या ताटामध्ये एवढी आहे बरोबर आहे जर घरामध्ये भजे केले असतील तर मालकाच्या ताटामध्ये मूठ भरून भजे तुम्ही वाढता लक्ष माझ्याकडे द्या टीव्ही इकडे आहे सुरुवातीला सांगितलं जर मालकाच्या ताटामध्ये मूठ भरून भजे तुम्ही वाढले असतील तर देवाच्या ताटामध्ये मूठ भरून किती एकही नाही त्याची तुकडे करता मला माहिती आज आहे ना मी मला माहिती बरोबर आहे जर घरामध्ये खीर केली असेल खीर झालं का तुमचं बरोबर झालं का बाबा त्यांचं चालू आहे नंतर आपण चालू काय कीर्तनामध्ये निष्ठ पहिलाच 1 तास आहे 40 मिनिट त्यातलंही तुम्हाला समजवून रक्ताचं पाणी करून सांगावं लागतं त्यातही निष्ठ बोलत जा कोणा गणेशराव जा चलो भागो जल्दी कोणाला
आता उठू नका. आणि जर आता उठाल तर कायमचे उठाल. विठाला विठाल. काही होत नाही, फक्त उठू नका. ऐका काय चाललं होतं आपलं? भजी. बरोबर आहे ना? त्या भज्याचे तुकडे करतात. जर घरामध्ये खीर केली असेल तर मालकाच्या ताटामध्ये एक वाटीभरून खीर तुम्ही वाढता. बरोबर आहे? जर देवाच्या ताटामध्ये खीर ठेवायची असेल तर वाटीभर ठेवता का? किती? एक चम्मच नाही. खिरीमध्ये बोट बुडवतात. हे बरोबर आहे. खिरीमध्ये बोट बुडवतात. देव म्हणतो मावशी पोळी नाही वाढली जाऊ दे. नाही भजे वाढली जाऊ दे का मावशी? नाही खीर वाढली जाऊ दे मावशी, पण कमीत कमी तूप तर वाढ मावशी. ए मावशी, अगं तूप. देवा मावशी म्हणते देवा तूप तूप मिळणार नाही. ऐका रे, संसारामध्ये लोकांवरती प्रेम करता. जो नवरा तुम्हाला रात्रंदिवस मारत बसतो, या नवऱ्यावरती तुम्ही प्रेम करता, या स्वामीवरती प्रेम करताय. एकदा माझ्या मंदिरामध्ये बसलेल्या स्वामीवरती प्रेम करा. संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेम केलं पाहिजे, पण ते प्रेम आपण करत नाही. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. कौन कहता है भगवान आते नहीं, माँ यशोदा के जैसे बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, पैर शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण म्हणतो भगवान परमात्मा येत नाही? नामदेवरायांचं दूध पिण्याकरता आला का नाही? विठाला. सांगत होतो कर्मापासून सुटका होत नाही. बाप म्हटला पोरा देवाची पूजा कर. पोरगा म्हटलं अजिबात करणार नाहीये. बापाने हात जोडले, डोळ्यात पाणी आणलं, सांगितलंय पोरा देवाची पूजा कर तू तेवढी. सांगितलं ठीक आहे बाबा, पण पोराला टेन्शन आलं. देवाची पूजा करायचं. रात्री पोरगा झोपला, पण झोप येत नव्हती. का? सकाळी पूजा करायची. कशी बशी झोप लागली. 5 वाजता उठला. देवाला कधीच पाहिला नव्हता. कर्मापासून सुटका होत नाही हे मला सांगायचं, लक्षात घ्या. दरवाजा उघडला देवाऱ्याचा, पाहतो तर 100-150 देव देवाऱ्यामध्ये. टेन्शन आलं पोराला. झोप उडाली. आता पूजा करायची कधी एवढ्या देवांची. एक स्टीलची बादली घेतली आणि बादलीमध्ये देव टाकली. दोरी बांधली. दारामध्ये विहीर होती. विहिरीत बादली सोडली. पण देवाऱ्यामध्ये काही काही हलक्या काळजाचे देव होते. जशी बादली पाण्यामध्ये बुडली तशी पटापट देवाने बादलीच्या बाहेर उड्या खायला सुरुवात केली. 100-150 देवातले 20-25 देव फक्त बादलीत शिल्लक राहिले. बादली वर काढली आणि पाहिलं 150 देवापैकी फक्त 20-25 देव शिल्लक आहेत. डोक्याला हात लावले आणि सकाळी सकाळी मोठमोठ्याने रडायला लागला. पत्नी आली धावत. काय झालं? अगं 150 देव बादलीमध्ये होते, आंघोळी करता पाण्यामध्ये सोडले. 100-125 देवांनी आत्महत्या केली. म्हटलं देवाने आत्महत्या केली. आता आपल्याला पूजा करायचं काम नाही का? बाकीच्या देवांना आता सुतक पडलेलं आहे. म्हटलं हा पोरगा म्हणतो. पण बायको हुशारती. बायको म्हटली डोकं लावू नका, गपचूप राहिलेल्या देवाची तुम्ही पूजा करा. लोक कुणाचं ऐकत नाही, पण बायकोचं ऐकल्याशिवाय राहत. बसा खाली बसा. तिकडे नका पाहू. अशी जर बायको नवऱ्याला म्हटली तर पाठीमाग मी पहिले सांगितलं कीर्तन 5 जी आहे, लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. त्यांना म्हटलं पाठीमागे कोणी उठलं काय? उठलं कोणीच नाही. बायको जर म्हटली खाली बसा तर बसावं लागतं. बायको जर म्हटली उठा तर उठावं लागतं. आणि डबल बेल दिली की सुटावं लागतं. उठायला हा बेटा. बायको पुढं कोणाचं चालत नाही. मला ऐका मला सांगतो. एका जावाईने फोन केला सासऱ्याला. सासरे बुवा, तुमच्याकडे सासरेच म्हणतात ना का मामाजी? काय म्हणतात? मामाजी नाही बरं मामाजी. आपलं कीर्तन करायचं कसं असते? पाणी पाणी तिरा रंग कैसा. फोन केला. मामा बोला जावई बापू. काय म्हणतात? अहो काय मामा, तुम्ही पोरगी दिली, माझ्या पत्रात टाकली. 60 किलो वजन होतं माझं लग्नाच्या दिवशी. एका वर्षात 10 किलो वजन कमी झालं. 50 किलो वजन राहिलं माझं. टेन्शन देते, झोपू देत नाही, जेवण करू देत नाही, टेन्शन देते. सासरा ऐकून घेतो बघ. काय मामाजी, तुम्ही मुलगी माझ्या पदरात टाकली होई, असं कसं फळ तुम्ही माझ्या पदरात टाकलं? 10 किलो वजन एका वर्षामध्ये कमी झालं, हे असं कसं फळ तुम्ही माझ्या पदरात टाकलं? कोण म्हणतं? जावाई म्हणतो. लक्षपूर्वक आहे का?
जावाई मग तू मामा तुम्ही असं कसं फळ माझ्या पदरात टाकलं हो? एका वर्षामध्ये 10 किलो वजन माझं कमी झालं. हळूच आवाजामध्ये सासरीबा म्हणतात, जावाई तुमच्या पदरात फक्त फळच टाकलं, या फळाचं झाड 80 वर्षापासून मी सांभाळतो. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना कळालं नसेल ते काल्याच्या दिवशी 2 टाइम जेवण करून घरी जा. संसारामध्ये कुणाचं काही चालत नाही. बायबाप आहे का? बायको पुढं कुणाचं चालत नाही. बायको म्हटली पूजा करा, त्याला कशाचा कंटाळा आला होता? पूजेचा. पण कर्मामध्ये काय होती? पूजा होती. कसं कंटाळा कोणाच्या नाकाला कानाला डोळ्याला गंध लावला आणि पूजा केली आणि एकदाचा श्वास टाकला, बापरे आजचा दिवस सुटला, आता पूजा उद्यापर्यंत करायचं काम नाही. पण बस आता उद्या पूजा करायला घरी थांबायचं नाही. कंटाळाला पूजेचा. संध्याकाळी बायको शांत झोपलेली आहे. 10 वाजता दरवाजा उघडला, मोटरसायकलची किक मारली, सेल्फ स्टार्ट गाडी होती, गाडी सुरू केली आणि रात्रभर प्रवास केला आणि सकाळी सासरवाडीला पोहोचला. कशाला कंटाळून? कशाला? पूजेला कंटाळून. सकाळी 6 वाजता दरवाजा वाजवला. दरवाजा वाजला, सासूबाई दरवाजा उघडला. पाहिल्याबरोबर घालीन लोटा अंगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिल जावायला, देवाला नाही. सासूबाई म्हणजे देवासारखे जावाय बापू आलात, या. सोफ्यावरती बसवलं, पेस्ट दिली, दात घासले आणि 1 ग्लास भरून दूध आणलं. बदाम, काजू, केशर, पिस्ता, चारोळी टाकली होती. पोटभर दूध पिले, ग्लास. बस म्हणलं आता पूजा करायचं काम नाही. अर्ध्या तासाने सासूबाई आल्या आणि म्हटलं, जावई बापू बाथरूममध्ये पाणी काढलेलं आहे, लगेच आंघोळ करा. लोक म्हणतात सासू करता जावाई देवासारखा असतो, पण मला आज कळालं सासू करता जावाई देवासारखा का असतो. जावाई म्हटलं, काय झालं मामी? सांगितलं, कालच आमच्या भावकीतला माणूस मेला, आम्हाला सूतक आहे, आमच्या देवाची पूजा तुम्ही करा. सासूबाई. घरून कशाला कंटाळून आला होतो, पण नशिबात काय पडलं? पूजा. राग आला, दात ओठ खाल्ले, पण आता काही इलाज नव्हता. बायकोचं ऐकावं लागतं, इतर बायकोची आई आहे, आता तर डबल ऐकावं लागेल. कसे डोळे बंद केले, पूजा केली. बस म्हटलं, घरून कंटाळून निघालो पूजेला, तर पदरात पूजात पडली. सासरवाडीत आलो पूजेला कंटाळून, पदरात पूजात पडली. आता बस या पूजेला कंटाळून आत्महत्या करायची, जिवंत राहायचं नाही. कशाला कंटाळून? पूजेला कंटाळून. रात्रीची वेळ आहे, पोटभर जेवण केलं. सासूबाई शांत झोपलेल्या आहे. दरवाजा उघडला, गावाच्या बाहेर निघाला. गावाच्या बाहेर एका मळ्यामध्ये मोठी विहीर होती, त्याला पोहता येत नव्हतं. विहिरीवरती उभा राहिला. आवाज आला, शेताच्या मालकाने बॅटरी दाबली. पाहतो तर एक मोठा माणूस उभा आहे. धावत पळत पाटील गेले आणि विहिरीत उडी खाणार. तुला कॉलर पकडली, मूर्खा आत्महत्या करतोस, आत्महत्या करू नको. मला माहित आहे शरीर मोठं आहे तुझं, खाण्याची सवय आहे, अजिबात आत्महत्या करू नको. कॉलर पकडली, खोलीमध्ये आणलं, सांगितलं आत्महत्या करू नको, तुला कामाचं कंटाळा आहे मला माहिती आहे, आत्महत्या करू नको. शांत झोपायचं बाजेवरती, 2 टाइम जेवण करायचं, काहीच काम करायचं नाही. याला वाटलं आता जमला, काहीच काम करायचं नाहीये, शांत झोपायचं, 2 टाइम जेवण करायचं. नुसतं जेवण नाहीये, 20,000 रुपये तुला पगार देतो, अजिबात काम करायचं नाहीये, फुकट पगार देतो, फक्त माझ्या घरच्या देवाची पूजा करायची. पाटील म्हणतात, त्यांनी हात जोडले, सांगितलं पाटील आता मला जिवंत राहण्याची इच्छा नाही, माझा दृष्टांत या ठिकाणी संपला. नंबर 1, घरून कशाला कंटाळून निघाला? पूजा चुकली का? सासरवाडीतून कशाला कंटाळून निघाला? पूजा चुकली का? नाही. आत्महत्या करायला निघाला, पूजा चुकली का? याला म्हणतात कर्म. विठाला कर्म चांगलं केलं पाहिजे. माणसाने चांगलं कर्म करता येत नसेल तर अजिबात कर्म करू नका, पण वाईट कर्म आपल्याकडनं घडलं नाही पाहिजे. घर न किसी का बसा सको तो, घर न किसी का बसा सको तो, झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो, उस पे नमक ना लगा देना, दीपक बन कर जल न सको तो, अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत
देहाच्या भांजळीत पडू नका. फक्त सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याकडनं कुणाचं मन दुखणार नाही याची नोंद आपण घेतली पाहिजे. यापेक्षा चांगलं कर्मच कुठलं नाही आहे विठाला. कर्म चांगलं केलं पाहिजे. आपला हा विषय चाललेला आहे. कर्म वाईट केलं ना मायबाप तर आपले हाल कुत्रे खात नाहीत. कुत्रे बघा, कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्म चुकलं ना नरकाशिवाय गत्यंतर नाहीये. देवाचा बाप आहे राजा दशरथ. पण ज्या वेळेस राजा दशरथ यांचं निधन झालं त्यावेळेस 4 पुत्र होते. मात्र 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता, एक सुद्धा नव्हता. 6 दिवस देवाच्या बापाला एका नावेमध्ये तेल भरून त्या तेलामध्ये प्रेत ठेवण्याची वेळ आली. कशाचा परिणाम? शरीराला तू धावून आला काळ. श्रावणाची हत्या याचा परिणाम हे दुःख भोगावं लागलं विठाला. कर्मापासून सुटका होत नाही. कितीही प्रयत्न करा पण कर्मापासून सुटका होत नाही. मग हे कर्म करायचं आणि कर्म करता करता 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे. कोणते पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थ प्राप्त करायचे आबा आणि आपली सेवा समाप्त करायची. नाही समाप्त केली सोडून टाकू, नाही का? ताण घ्यायचं नाही. पण वेळेच्या बाहेर आपण जाणार नाही. ज्या स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरुजोग महाराज या संस्थेचे हे फार काटेकोर नियम आहेत. विचारा विचारा. 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त जर केले तर आपल्या जीवनाला महत्व प्राप्त होत नाही, तर महत्व प्राप्त होत नाही. बघा ऐका, महत्व प्राप्त होत नाही तर होत नाही. टोपी कशा करता असते? टोपी हो, टोपी कशा करता असते? टोपी कशा करता? डोक्यात घालण्या करतात आणि डोकं कशा करतात? टोपी करतात. बरोबर आहे? नाही, टोपी डोक्या करताय पण डोकं टोपी करता नाही. डोकं वेगळं काहीतरी डोकावून पाहण्या करताय. बरोबर आहे? अन्न माणसा करताय. बरोबर आहे? जेवण माणसा करताय आणि माणूस बरोबर जेवणा करता नाही. जेवण माणसा करताय पण माणूस जेवणा करता नाही. माणूस वेगळंच काहीतरी शोधण्या करताय. याचाही आपण विचार केला पाहिजे. हा नरदे आहे. एक बाई आहे, मालकाने नाकामध्ये नथनी घेतली. अख्ख्या गावाला सांगते, अगं ऐका ना, माझ्या मालकाने मला नथनी घेतली, माझ्या मालकाने मला नथनी घेतली. अख्ख्या गावातल्या बायाला सांगते. चौकामध्ये कबीर महाराज उभे होते. कबीर महाराज म्हटले, अगं वेळे जिस यारो ने नथ दिया उसको पुकारे बारंबार, जिस यारों ने नाक दिया उसको भूल गई गवार. अरे ज्या नवऱ्याने नुसती नथ दिली या नवऱ्याचं नाव अख्ख्या गावभर सांगतायस. जर त्या देवाने तुला नाकच दिलं नसतं तर नथ तू कुठे घातली असती या देवाची सुद्धा आठवण कधी केली पाहिजे ना विठाला. भजन केलं पाहिजे. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. ओ जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पछतयो रामा, मरे बाद पछतयो रे. मुठ भर चावल दाव देख के कौआ खाए भूलयो रे. भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. नागपंचमी आली. नागपंचमी की आपण काय करतो? पत्थर का एक नाग बना के उसकी पूजा करियो रामा, उसकी पूजा करियो रे. आणि घरामध्ये जर नाग निघला तर काय करतो? हळद कुंकू लावून. सच्चा नाग जब निकला घर में, सच्चा नाग जब निकला घर में, ले लाठी चल पड़ियो रामा. भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. बाय बाप. आणि याच्यातलं तफावत अंतर आपण पाहिली पाहिजे. माणसाने बोलण्यामधलं आणि वागण्यामधलं अंतर समजलं पाहिजे. विठाला. ऐका, मी म्हटलं 11 कधी वाजतील? 9:30 वाजले सुद्धा. वेळ काही थांबत नाही कोणाकडे, नाही का? घड्याळ कुणाकरता थांबत नाही. जरी काटे पळून गेले तरी. विठाला हा विठाला.
आणि कीर्तनामध्ये कीर्तनकार जर एखादा शब्द बोलला तर तुमच्याकरताच बोलला असं गृहीत धरायचं नाही बरं का. तुमच्याकरता बोलला कीर्तनकार, तुमच्याकरता बोलावं एवढे तुम्ही मोठे नाही आहेत. आपण काहीच नाही. तुम्ही मी आपण सर्व आपण अजून अंड्यात आहोत. जग फार मोठं आहे. कीर्तनातला शब्द जर एखादा आपल्याला लागला असेल तर तो केवळ आणि निव्वळ योगायोग समजावा. हा काल्पनिक विषय आहे. पिक्चरच्या सुरुवातीला येते हा विषय काल्पनिक आहे, याचा कुणाशी संबंध नाही. जर संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा. विठाला विठाला. आणि म्हणून 4 प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त करायचे लक्षपूर्वक आहे का. नंबर 1 जगावरती सत्ता गाजवायची. नंबर 2 इंद्रियावरती सत्ता गाजवायची. नंबर 3 काळावरती सत्ता. नंबर 4 देवावर सत्ता. नंबर पुन्हा सांगतो आम्ही विचारेल कीर्तन संपेपर्यंत. 1 विश्वावर सत्ता, 2 इंद्रियावर सत्ता, 3 काळावर सत्ता, 4 देवावर सत्ता. नंबर 1 कशावर सत्ता. आता घरी जाऊ का मी. कशावर सत्ता. नंबर 1 विश्वावर सत्ता गाजवत आली पाहिजे. राजकीय दृष्ट्या मी अजिबात बोलत नाही. आणि राजकारण एवढा साधारण विषय आहे, तो या गादीचा विषय नाही. विठाला विठाला. आतापर्यंत एकाच माणसाने जगावरती सत्ता गाजवली, ती सत्ता फक्त आम्ही मानायला तयार आहोत. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वारसे दिले आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे भरवसाच्या राजावर, भरवसाच्या राजावर, राजावर. माझ्या राजाचं नाव काय किल्ल्याचं नाव काय किल्ल्याचं नाव, माझ्या राजाचं नाव काय किल्ल्याचं गड किल्ल्यांच्या आभार. आता मावळ जमलेला आहे, पण आता काय ही पुन्हा म्हणतील याला कधी कीर्तन भेटलं होतं का नाही. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो मी का घड्याळीकडे पाहतो. 2 दिवस झाले माझी तब्येत बरोबर नाही आणि सकाळी जसं बोललो होतो, पण कसं आहे मी जर आज नसतो आलो तर तुम्ही माझ्या 5 पिढ्याचा उद्धार केला असता. बरोबर आहे का नाही. तुम्हाला माहित नाही कीर्तन करायचं काय दुःख असतं. एकदा तारीख घेतली की तो त्या ठिकाणी हजर झालाच पाहिजे. आणि या संस्थेचा नियम आहे. खरं म्हणजे कीर्तनकारांनी पहिली तारीख घ्यायचीच नाही आणि घेतलं तर हजर राहायचं. विठाला विठाला. आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगू जगावरती सत्ता गाजवली छत्रपती शिवाजी राजा. अनेक राजांनी राज्य केलं, पण राजाचंच नाव का निघतं. जगावरती सत्ता गाजवली. नंबर 2 हा धन्यवाद. टाळी वाजवत त्यांच्याकडे टाळी वाजवत असतं सर्वांनी. टाळी वाज. तुम्हाला हात नाहीत का. हात नाही. ज्यांना हात असतील तेच फक्त टाळी वाजवायला. अजूनही काही काहींची अशीच आहे आणि अशीच ठेवा. मोडले तरी चालतील पण असे सोडू नका तरी. माणसं संसारामध्ये दिवसभर बायकोच्या पुढं 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 करतात नाही का. एक म्हटलं महाराज तुम्ही म्हटलं कर्म चांगलं करा. म्हटलं हो मी चांगलं कर्म करतो. म्हटलं काय कर्म करतो महाराज. तुम्ही सांगितलं कर्म चांगलं करा. म्हटलं हो मी चांगलं कर्म करतो. म्हटलं काय करतो. म्हटलं माझी बायको भांडी घासून देते, मी धुवून देतो. हे कर्म चांगलं आहे का. वाईट नाही पण चांगलंही नाही. भेटायला भेटा. इंद्रियावरती सत्ता गाजवा. इंद्रियावरती सत्ता गाजवली पाहिजे मायबाप.
या इंद्रियांनी मोठमोठ्या लोकांची माती केली बघा. एखाद्या गरीबाचं लेकरू असेल, आपण आपल्या पद्धतीने राहिलं पाहिजे. मोठ्या लोकांसोबत राहू नका, कारण सावली खाली झाड मोठं होत नसतं. ऐका, मोठ्या लोकांसोबत राहिलो ना, ही मोठी लोक आपला फायदा घेतात बरं का. ही मोठी लोक आपला फायदा घेतात आणि आपलं काम संपलं की आपल्याला फेकून देतात. गरीबाची साथ द्या, गरीब लोक जीव देतील पण साथ सोडणार नाहीत. विठाला संगत करना बड़ों की बढ़त बढ़त बढ़ जाए, संगत करना गधों की तो दो दो लाता काय. संगत चांगली केली पाहिजे. पाण्याचा एक थेंब आहे, पाण्याचा एक थेंब आहे, तो जर गरम तव्यावरती पडला तर त्याची जळून राख होते. तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पाकळीवर, तोच पाण्याचा थेंब एखाद्या कमळाच्या पाकळीवरती पडला तर चमचम चमचम चमकतो. पाण्याचा तोच थेंब मृग नक्षत्रामध्ये गायीच्या खुरामध्ये पडला की चाटक नावाच्या पक्षाची तहान भागवतो. पाण्याचा तोच थेंब एखाद्या कारल्याच्या बुडाशी गेला की कडू बनतो. पाण्याचा तोच थेंब एखाद्या मिरचीच्या बुडाशी गेला की तिखट बनतो. पाण्याचा तोच थेंब एखाद्या उसाच्या बुडाशी गेला की गोड बनतो. पण पाण्याचा तोच थेंब पांडुरंगाच्या चरणी आला की त्याचं तीर्थ बनल्याशिवाय राहत नाही. बाई, दोष पाण्याच्या थेंबाचा नाही, दोष त्या पाण्याच्या थेंबाच्या संगतीचा आहे. आणि म्हणून आपण संगत चांगली केली पाहिजे. लोक म्हणतात, महाराज आमचं लेकरू सोन्यासारखं आहे, दिवसभर खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांसोबत फिरतं, दिवसभर आमचं लेकरू खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांसोबत फिरतं पण अजून एका थेंबाचं सुद्धा व्यसन. दिवसभर आमचं पोरगं खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांसोबत फिरतं पण अजून एका थेंबाचं सुद्धा व्यसन नाही. पण जेव्हा एका थेंबाचं व्यसन लागतं ना, तेव्हा एक गुंठा सुद्धा शिल्लक राहत नाही. संगत चांगली करा. रामायणामध्ये सुंदर विषय आलेला आहे. ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध चाललेलं आहे आणि कुंभकर्ण युद्धामध्ये उतरला. फार धिप्पाड असं शरीर होतं आणि कुंभकर्ण उतरल्यानंतर त्या ठिकाणी एक पाय कुंभकर्णाने ठेवला की एका पायाखाली 50-50, 100-100 माकडं मरायची आणि घाण वासायचा रक्ताचा. एक पाय ठेवायचा 50 माकडं मरायची, दुसरा पाय ठेवायचा 50 माकडं. अनेक माकडं मारले. अचानक एक पाय ठेवला, माकड दबलेला आहे पायाखाली पण सुंदर सुगंध आलेला आहे. कशाचा सुगंध आहे? एखादं फूल आहे का पाहिलं तर एक माकडाचं छोटंसं पिल्लू आहे. ते माकडाचं पिल्लू आहे, हातामध्ये घेतलं, त्याची मान दाबली, जीभ बाहेर आली. सांगितलं, ए माकडा, तुझ्या अंगाचा सुगंध येतोय, काय तुझं नाव आहे? त्यांनी सांगितलं, माझं नाव गंधमादन माझं नाव आहे. अरे एवढा सुंदर सुगंध तुझ्या अंगाचा येतोय, एकदा फक्त रावणाचा मन तुला सोडून देईल, आयुष्य आरामामध्ये राहतील, सोन्याच्या घरामध्ये राहायला मिळेल तुला. ऐक ना, एकदा फक्त रावणाचा मान दाबलेली आहे. त्या ठिकाणी गंधमादन म्हटला, मेलो तरी चालेल पण रावणाचा म्हणणार नाही. पुन्हा मान आवळली, जीभ बाहेर आली. सांगितलं, एकदा रावणाचं मन, त्यांनी सांगितलं, मेलो तरी चालेल पण रावणाचा म्हणणार नाही. पुन्हा मान दाबली, बुबुळ बाहेर आले, आता काही क्षणामध्ये मरणार आहे. सांगितलंय, एकदा फक्त रावणाचा मन, एकदा फक्त रावणाचा मन. त्यांनी सांगितलं, ए कुंभकर्ण, रावणाचा म्हणून जगल्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेला चालेल, मी रावणाचा म्हणणार नाही. पुन्हा मान दाबली, जीभ बाहेर पडली, डोळे बाहेर पडले आणि मानेचा कळस खाली पडला. जीव सोडून दिला मायबाप. पण देवाचं म्हटलं की माकडाच्या पिल्ल्याचं तुम्हाला सांगतोय, आपल्या इंद्रियावरती त्या माकडाचा ताबा होता. विठाला अरे सप्ताहामध्ये 1100 रुपये, सप्ताहामध्ये 1100 रुपये वर्गणी दिली आणि जर तुमच्या गोठ्यातली म्हैस मेली तर पुढच्या वर्षी लोक म्हणतात, आम्ही 1 रुपया देत नाही का, देवाने आमची म्हैस मारली. देवाचा म्हैस मारण्याचा काय संबंध आहे? पण लोक म्हणतात, नाही नाही, इंद्रियावरती सत्ता गाजवा. पण इंद्रियावरती सत्ता गाजवता येत नाही. या मनाने मोठमोठ्या लोकांची माती केली. बाय बाबा, हे मन फार विचित्र आहे. मन कसं आहे? हो मन चंचल चपळ, मन चंचल चपळ,
चपली पाहिजे. एक भक्त म्हणतो देवा माझं पण फार चप्पल आहे. 5 वर्षाची मुलगी आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाच्या गावामध्ये जन्माला आली आणि बाप वारी करता निघाला. सांगितलं बाबा मला सुद्धा वारीला यायचंय, मला सुद्धा दिंडीमध्ये यायचं. बाप म्हटलं ए पोरी, आत्ताच्या सारखे बिस्किटचे पुढे वाटत नाहीयेत, आत्ताच्या सारख्या साड्या वाटत नाहीयेत. पूर्वीचा काळ आहे, खायला मिळत नव्हतं, चिखलामध्ये रात्रभर उभं राहावं लागायचं. तू येऊ नकोस. पण मुलगी आहे. मुलगी म्हणली बाबा मला यायचं. शेवटी मुलगी पाठीमागे लागली. बापाने बोट धरलं पोरीचं आणि सांगितलं चल. मुलगी वारी करता निघाली आळंदीच्या. आळंदीला बाप पोळी घेऊन पोहोचला. माऊलींची पालखी निघाली. माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम कुठे आहे? कोण सांगतं बसलेल्यापैकी? वारी कोणी कोणी केली करा हातवर. वारी कोणी कोणी केली हातवर करा. कीर्तन भारतात करतो का पाकिस्तानात? एक. अजून कोण कोण आहे? आबा हे क्या आहे? कधी येणार? यावर्षी येणार का? माझी दिंडी नाही बरं. फक्त मला काही तुमच्याकडून इन्कमची अपेक्षा काहीच नाही. फक्त वारी करा. पहिला मुक्काम कुठे आहे? गलाल. पहिला मुक्काम आहे आळंदी आजोळघरी. दुसरा मुक्काम पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, वेळापूर, माळशिरस, भंडी, शेगाव, वाखरी, पंढरपूर. विठाला त्याच्याकरता वारी करावी लागते. काय करावं लागते? वारी. तुम्ही खरं म्हणजे मला फार तुमच्याकडे दुष्काळ दिसतो परमार्थाचा. आणि वारी केली पाहिजे. आम्ही जर आमच्या भागात विचारलं अरे कोण कोण वारी केली, अख्ख्या मंडप मधली लोक हात वर करतात. आणि तुम्ही जसं काय पॅरालिसिस झाला तुम्हाला नाही का, एकाचा हात वर होत नाही. हा, पुढच्या वर्षी कमीत कमी 50 लोकांचे हात वर झाले पाहिजे याची काळजी करावी. पंढरपूरला आलेली आहे 5 वर्षाची मुलगी. पाऊस पडतोय, धोधो मुसळधार पाऊस आहे, खाली चिखल आहे, मच्छर चावतायत, पोटात अन्नाचा कण नाहीये. पण देवाजवळ गेली. 5 वर्षाच्या मुलीने दर्शन घेतलं आणि भगवान परमात्म्याकडे पाहिलं. सावळे रूपडे सोरटे चित्ताचे उभे पंढरीचे वो विटेवरी राम. सावळे रूपडे सोरटे चित्ताचे. देवाकडे पाहिलं आणि बस होते निवेदिले मन. असं म्हटलं की कोणी मिळेल पुरुषोत्तम महाराजांची गवळण म्हटली. ही पुरुषोत्तम महाराजांची नाही आहे, ही संत महात्म्यांची गवळण आहे. अगोदरच आहे ही गवळण गायलेली आहे आदरणीय वैकुंठवासी बोधे बाबा यांनी. विठाला विठाला पाहिला पाहिला नंदाचा नंदन होते वेदियेले मन, तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन. देवाकडे पाहिलं ना पाहत असं वाटलं. शिपायांनी पोरीला बाजूला ढकललं. 5 वर्षाची पोरगी खाली पडली, डोकं फुटलं आणि खांब धरला. आता मुलगी म्हणते मला घरी यायचं नाही. बाप म्हटलं पोरी घरी चाल. सांगितलं बाबा आता मी घरी येणार नाही. एका खांबाला टिकून बाप बसला, एका खांबाला टिकून मुलगी बसली आणि बाप ढसढसा रडतोय. आणि दामू शेट्टी आली. सांगितलं काय झालं? महाराज माझी मुलगी म्हणते मला घरी यायचं नाही आणि माझ्या घरी तिला राहू दे. सांगितलं महाराज अहो माझी मुलगी आहे ती, माझ्या पोटचा गोळा आहे, तुमच्याकडे ठेवणार नाही. लोक म्हणतील मुलगी विकली, लोक माझ्या तोंडात माती घालतील, माझ्या मुलीला ठेवणार. मुलगी मुलगीच असते माझ्या. बघा 3, 4, 5 मुली असतील तरी वाईट वाटून घेऊ नका. ऐका 3, 4, 5 मुली असतील तरी तुम्हाला वाईट दिवस येणार नाहीयेत. पण एक जरी मुलगा असेल तरी लिहून घ्या, शेवटच्या क्षणाला तुम्हाला वाईट दिवस आल्याशिवाय राहणार. मुलीमध्ये मुलामध्ये फार अंतर आहे. 5च वर्षाची मुलगी असते, 8-9 वर्ष वय होतं. 3रीची मुलगी घरी येते, 4थीचा पोरगा घरी येतो. पोरगा दारातून दप्तर घरात फेकतो. 3रीची पोरगी भावाचं दप्तर उचलते, तिचं दप्तर उचलते, खुंटीला अडकवून ठेवते. आपली आई लोकांच्या शेतामध्ये कापूस वेचण्याकरता गेलेली आहे म्हणून घर झाडून काढते चिमुकल्या हाताने.
भांडे घासून काढते, धुणं धुवून ठेवते. 6 वाजता आई येते, सुंदर असं घर पाहते स्वच्छ आणि सांगते, बेटा अगं घर कोणी झाडलं? सांगते, आई घर मी झाडलं. घट्ट मिठी मारते आई आपल्या मुलीला, सांगते, पोरी 5 वर्ष माझं वय होतं आणि मी 5 वर्षाची असताना माझी माय मरून गेली. माझी माय मी नाही पाहिली ग, पण तू माझी मुलगी नाही आहेस, तू माझी मुलगी नाही आहेस, तर तू माझी कोण आहेस? तू माझी आई आहेस. ही सांगते मुलगी आहे का? 10 वर्षाची मुलगी आहे. शेजारची काकू जर घरी आली ना तर म्हणते, ए पोरी तुझी आई कुठे गेली? माझी आई शेतामध्ये गेली. काय होतं काकू? अगं घरी पाहुणे आले, एक वाटीभर साखर दे, उद्या मी वापस आणून देईल. पोरगी वाटीभर साखर देते आणि सांगते, काकू ही वाटीभर साखर आहे, ही घेऊन जा, पण उद्या आम्हाला आणून द्या. ही साखर आमची आहे. दुसऱ्या दिवशी काकू झाडू घेते अंगण झाडायला, काकू तुमचं अंगण झाडा आणि आमचा झाडू आम्हाला आणून द्या, आमचा झाडू आम्हाला आणून द्या. का? तो झाडू आमचा आहे. पण 10 वर्षाची मुलगी जेव्हा 17 वर्षाची होते ना आणि आपल्या मैत्रीचं लग्न होतं, तेव्हा त्या पोरीला कळतं या घरचं आपलं काहीच नाही. 17 वर्षाची मुलगी आहे आणि ज्यावेळेस 17 वर्षाची मुलगी होते, संध्याकाळची वेळ आहे, 10 वाजता आई वडील त्या ठिकाणी शांत खोलीमध्ये बसलेले आहेत. बाप म्हणतो, अगं आपल्या छकुलीचं लग्न करावं लागणार आहे. आणि हे शब्द पोरगी घरातून ऐकते, धावत पळत येते आणि आपल्या पप्पाच्या पाठीवरती मिठी मारते, बाबा माझं 17 वर्ष वय आहे, 2-3 वर्ष मला राहू द्या, मला माहिती आहे माझं ओझं तुम्हाला होतंय बाबा, पण तुम्हाला खाली पाहण्याची वेळ मी आणणार नाहीये, मला तुमच्या घरी राहू द्या. पण बाप म्हणतो, पोरी मुलगी हे काचाचं भांडं असतं, ज्याचं त्याच्या घरी गेलं बरं असतं. चल दिवाळी आलेली आहे, तुझ्याकरता अमरावतीवरून सुंदर ड्रेस आणूयात. आणि मग ती पोरगी सांगते, बाबा मला ड्रेस आणायचा नाही, मला ड्रेस आणायचा. का नाही आणायचा? पोरीला वाटतं, जर आता मी 3000 रुपयाचा ड्रेस माझ्या बापाकडनं घेतला तर 3000 रुपये माझ्या बापाला सावकाराकडून व्याजाने काढावे लागतील. 1 वर्षभर मुलगी घरामधले पिशवीतले कपडे काढते, शेजारच्या काकूकडून शिवून आणते, फाटक्या कपड्याने अंग झाकून राहते, पण 3000 रुपये आपल्या बापाचे वाचवते. ही मुलगी आहे. विठाला जगाच्या पाठीवरती जर तुमच्या गर्भामध्ये मुलगी असेल आणि शेजारचे लोक म्हणत असतील, मारून टाका, हत्या करा, मुलीला मारून टाका. तुम्हाला माहिती का भ्रूण हत्या कशी करतात? गुगलवरती आपण सर्च करा. 3 महिन्याचा मांसाचा गोळा आहे. पहिल्यांदा आईच्या पोटामध्ये एक कैची कातर सोडल्या जाते आणि त्या 3 महिन्याच्या मुलीच्या गर्भाचे गुडघ्यापासून 2 पायाचे तुकडे केल्या जातात. ही मुलगी तुम्हाला आशीर्वाद देत असेल नाही का? दुसरा तुकडा कमरेपासून केला जातो, तिसरा तुकडा छातीपासून केला जातो, 4 तुकडे करून आईच्या उदराच्या बाहेर काढले जातात आणि फेकून दिल्या जातात. ती मुलगी तुम्हाला आशीर्वाद देत असेल ना? देत असेल का? मुलगी म्हणते, ए आई कोणी म्हणू काही, कोणी म्हणू नाही, पण सोनुलीला तुझ्या जन्म दे नाही. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोल घालणार. अगं आई तुला माझी आठवण येणार नाहीये, पण माझी आठवण माझ्या दादाला आल्याशिवाय राहणार नाही. कधी? राखी पौर्णिमेचा येईल गसन माझ्या दादाला राख्या, बांधीन 2-2 कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, पण सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार. अगं आई माझं लग्न होणार आहे, 18 वर्ष माझं वय झालं की मग काय होणार आहे? होईन मी जेव्हा राजाची घराणी, अग गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, जाईन दूर दूर, जाईन दूर दूर, माझी आई रडणार, पण सोनुलीचे तुझ्या डोळे कोण पुसणार. सांग ना आई मला कोण वाचवणार. अगं आई मला तू वाचवलं पाहिजे. 5 वर्षाची पोरगी
दामू शेट्टीच्या हवाली केले जाते आणि 5 वर्षाची मुलगी हवाली केल्यावर त्या ठिकाणी सकाळी 4 वाजता नामदेव महाराजांची आई म्हणते, ए जने अगं उठ. सकाळी 4-4:30 वाजता जनाबाईला उठवलेलं आहे आणि एक पायलीभर ज्वारी दिलेली आहे. ही पायलीभर ज्वारी आहे, तू दळायचंय. सकाळी 4:30 वाजता जनाबाई दळायला सुरुवात करते. जनाई करीते हरी भजन, जनाई करीते हरी भजन, दळीत से देवकी नंदन, दळीत से देवकी नंदन, जनाई जनाबाईला अख्ख्या पंढरपुराने डोक्यावर घेऊन नाचलं का तर आपल्या संसाराचा त्याग करून आपल्या इंद्रियावरती ताबा ठेवून देव आपलासा केला. इंद्रियावरती ताबा ठेवला पाहिजे आणि जी लोक आपल्या इंद्रियावरती ताबा ठेवतात अशा ताबा ठेवणाऱ्या लोकांना तुकोबाला धन्यता देतात. आपण त्याच्या पहिल्याच्या दयावंताची अंतरी, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे त्यांना धन्यता देतात. नंबर 3 कशावर सत्ता? कशावर? धन्यवाद. आता इथे म्हणजे तुम्ही काय बोलूच नका, तुम्हाला काही चान्स बोलायला फक्त शांत बसायचं आणि लस बोर व्हायला लागलं की तंबाखू खायची. यापेक्षा वेगळं तुम्ही काही करू शकत. आता सर्व खाते त्यांच्याकडेच आहे. फक्त आहे का 3 नंबर कशावर सत्ता? काळावर. काळ म्हणजे काय हो? काळ म्हणजे वेळ. काळ या शब्दाचा दुसरा अर्थ होतो काळ म्हणजे मरण. मरण हे कुणालाही चुकत नाही. एक गालिब नावाचा शायर आहे, तसं सांगतोय, आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाई है, लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं। तो बुरा किसी का मत करो, खुद बुरा हो जाएगा, और ये माटी का पुतला एक दिन माटी में मिल जाएगा। बुरा देखन मैं गयो ओ सरपमप साने साने पम मदनी साने पम ग ओ सगपम गप पद साने सा सारे र पद पग सरे पणी रे म पम गरे सा। बुरा देखन मैं गयो बुरा न मिलिया कोई, लेकिन जब घट भीतर देखिया तो मुझसे बुरा न कोई। वो जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, वो एक ना एक दिन, वो एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी,
घर से बाहर निकलना पड़ेगा, सूर्योदय झाला की 6 महिने असतं होत नाही. यातले अर्धे नक्कीच झोपले आता, बरोबर आहे का? एकदा का सूर्याचा उदय झाला की 6 महिने असतं होत तुम्ही काय काय नाही म्हणता. सूर्योदय झाला की संध्याकाळी आणि सूर्य उदयाला जो येतो तो अस्त होण्याकरता. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनहरा, तो पाव फूलों पे रखने से पहले वो तुझको कांटों से चलना पड़ेगा. अरे या मरणावरती आपण सत्ता गाजवली पाहिजे, तर सत्ता मरणावरती गाजत नाही. मेल्यावर जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल, चांगलं काम करावं लागेल. एक दृष्टांत सांगायचं आहे आणि सेवा समाप्त करायची. तत्पूर्वी सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजून भजन करायचंय. सर्वांनी हात वर घ्या. पुरुष मंडळी, महिला मंडळी राहू द्या. पुरुष मंडळी घ्या. पुरुष मंडळी हात वर घ्या. ज्यांच्या हातात बांगड्या नाहीत तेच. शोध, आम्ही काय बोलणार नाही. 11 वाजायला 10 मिनिट कमी आहे. थांबायचं का आपण आता? 11 वाजू द्यायचे. हात वर घ्या. मोठ्या प्रेमाने घ्या. पुरुष मंडळी, हा बघ गाव छोटस आहे पण नियोजन अतिशय सुंदर. हात वर घ्या. हात नाही खाली घ्यायचा. कळू द्या ना, कीर्तन करायला काय टेन्शन असतं कळू द्या. मोठ्या गाव सुंदर आहे, नियोजन सुंदर आहे, माईक सिस्टीम छान आहे. गाणारे काही तरुण आहेत, वाजवणारे तुम्ही तरुण आहात, ऐकणारे तरुण आहेत. फक्त कीर्तनकार तेवढा म्हातारा आहे. बरोबर आहे का? हात घ्यानावर हात टाकू द्या. जरा हाताला कळ राहू द्या. रात्रभर असायला चालतं का? मोठ्या प्रेमाने हा. हो खरं सांगा, किती लोकांनी भजन केलं? म्हणलं का तुम्ही काही? म्हटलं का? काहीच नाही म्हटलं. आता तुम्ही आबा तुम्ही वाजू नका. आता आप देखेंगे हम, नाही का? आता पुरुष मंडळी मी समोर म्हणेल, तुम्ही पाठीमागे म्हणायचं. घ्या एकदा हातवर. पुरुष मंडळी नाही, हातवर घेतल्याशिवाय कीर्तन संपणारच नाही. टेन्शन घेऊ नका. आणि हात नाही वर घेतले, मला असं वाटेल कीर्तन तुम्हाला आवडलं, जास्त वेळ चालू दे असं वाटेल. घ्या हातवर. झाला. हो मैं राधे राधे गाऊं, हो मैं श्यामा श्यामा गाऊं. बहुत बढ़िया, खूप सुंदर, धन्यवाद. पुन्हा एकदा. हो मैं राधे राधे गाऊं, हो मैं श्यामा श्यामा गाऊं. धन्यवाद. सुंदर. तुम्ही म्हटलं
पाठीमागीतून जास्त काही नाही म्हटलं, पण ह्या तुम्हाला फार हसत होते बरं का. आता नंबर यांचा येणार आहे. आता महिला मंडळ तुम्ही भजन करा आता बरं का. आता बांगड्यावाले म्हणणार नाही बरं का नाही म्हणणार, बऱ्याच बायाच्या तर बांगड्या सुद्धा नसतात, तर बांगड्यावाल्या म्हणणार नाही. महिला मंडळ भजन करा मोठ्या प्रेमाने. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अतिशय सुंदर स्वरामध्ये आहे, पुन्हा एकदा ऐका. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. खरं सांगा, यांचं एका आवाजात झालं का आपलं? यांचं आपलं कसं होतं? राधे राधे गाऊ, त्याला ना आकार ना उकार. यांचा आवाज, महिला मंडळीचा आवाज चांगला असतो का माहिती का? त्या कधी बिड्या ओढत नाही, का ओढतात? कधी पुड्या खात नाही. नाही आपलं ओनली इन्कमिंग नाही का? आपली म्हणजे फक्त कचरा कोणती झालेली आहे. विचारा विचारा सर्वांनी मोठ्या प्रेमाने. वृंदावन की महिमा प्यारे कोई ना जाने, प्रेम नगरिया मनमोहन की प्रेम पहचाने. मेरा मन पंछी है बोले उड़ वृंदावन जाऊं, मेरा मन पंछी है बोले उड़ वृंदावन जाऊं. ब्रज की लता बतावे बोले राधे राधे गाऊं, मैं राधे राधे गाऊं, मैं राधे राधे गाऊं, मैं राधे राधे गाऊं, मैं माझ्याकडे बाकी 11 वाजायला. कोण भाऊ घेऊ का 5 मिनिट? घेऊ 5 मिनिट महिला मंडळ? तुम्ही अर्धा तास म्हणता, नंतर घरी गेल्यावर तुम्ही तुमचं बघा मग काय. यांचं मत घ्यावं, संख्या जास्त यांची आहे. समोर बसल्या तुम्ही एक तिकडं एक इकडे एक इकडं. 5 मिनिट घेऊ का सांगा? ज्यांना ज्यांना कीर्तन बोर होतं का त्यांनी टाळी वाजवा बरं. आता कसं कीर्तन करू सांगा तुम्ही? त्यांना बोर कर सांगा. घेऊ का 5 मिनिट फक्त का थांबू? एक 5 मिनिट फक्त थांबणार आहे. महाराज फक्त 5 मिनिटात आवडतो. 5 मिनिट बाकी आहे. आणि म्हणून नंबर 4 देवावर सत्ता गाजवायची. हा सत्ता आहे बघा. सत्ता आपण केला पाहिजे. देवावरती सत्ता गाजवण्याकरता केलेला प्रयत्न आहे. आणि म्हणून समर्थ सद्गुरू बाबांच्या खुशीमध्ये आपला जन्म झालेला आहे. होत्या गुरुरायाची माय माऊलीची ऐकावी थोरवी, सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. हो सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. उष्टे अन्न खाता स्वामीसी बंकट करी विरोध. गाव कोंडोलीत शिंप्याला झाला साक्षात्कार. होत्या गुरुरायाची माय माऊलीची ऐकावी थोरवी. सुक्या झाडाला गजाननान फोडली पालवी. अशा बाबांच्या खुशीमध्ये आपला जन्म आहे. आपण सप्ताह केला पाहिजे बरं काय का. सप्ताह करणं म्हणजे रिकामचोटपणा नाही आहे. बऱ्याच लोकांना वाटतं वर्गणी गोळा करायची, कीर्तन करायला पैसे, मृदंगाचार्यांना पैसे, गायकांना पैसे. तुम्हाला सांगू का, 12 वर्ष मी आळंदीला राहिलो. आमच्या आम्ही सोबत होतो. 12 वर्ष आम्ही एवढा अभ्यास केलेला आहे. जर एवढा 5 वर्ष अभ्यास केला असता शालेय शिक्षणामध्ये तर नक्कीच क्लास 2ची पोस्ट आम्हाला मिळाली असते. विठाला विठाला. आणि क्लास 2ची पोस्ट मिळाली असती, पण लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या असत्या, साहेब पैसे खातात म्हणून बरं काय का. पण एवढी सेवा करायला मिळाली नसती, एवढा समाज आमच्या समोर कधी बसला नसता. आमदार खासदार
मुख्यमंत्र्याच्या सभेला सुद्धा पैसे देऊन लोकांना बोलावं लागतं, पण कीर्तनकाराच्या कीर्तनाला पैसे देऊन बोलवायची गरज नाही. उलट लोक ऐकायला येतात आणि पावती फाडून जातात, पैसे देऊन जातात. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे मायबाप. चार लोक एका घरामध्ये असले तर शांत बसत नाहीत, पण वारकरी संप्रदायाची ताकद तुम्हाला सांगतो आहे. झोपले काय? एवढे शांत बसवण्याकरता नाकी न वाले असते नाही का. संप्रदाय टाचणी पडेल तरी आवाज, छोटंसं सुंदर गाव आहे बघा, सप्ताह करा. आणि आपणच करतो असं नाही. बऱ्याच लोकांना वाटतं जे निवड गावंढळ लोक आहेत बघा बा, यांनी परमार्थ केला पाहिजे. मोठमोठे लोक आहेत यांनी परमार्थ केलेले. मुंबईला सायन या ठिकाणी दादर आणि सायन यांच्या मध्यभागी 22 एकरामध्ये टाटा मेमोरियल नावाचं हॉस्पिटल आहे. बरोबर आहे, टाटा मेमोरियल नावाचं हॉस्पिटल आहे. आणि हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल उभं झालेलं आहे. मेहरबाई टाटा यांना त्यांच्या वडिलांनी लग्नामध्ये हिरा सप्रेम दिला होता बरं. पण मेहरबाई टाटा यांना घशाचा कॅन्सर झाला आणि त्या शेवटच्या क्षणावर त्यांनी सांगितलं दोराबजी टाटा यांना, हा जो हिरा आहे हा हिरा तुम्ही विका. माझा कॅन्सरने मृत्यू झाला तरी चालेल, पण हा हिरा तुम्ही विका आणि यातून मोठा दवाखाना उभा करा. दवाखाना उभा केला जातो आणि आज हजारो रुग्ण त्या ठिकाणी सेवा घेतात. मोठमोठे लोक सुद्धा परमार्थ करतात. मायबाप आपण काय करणार आहोत? मोठमोठे लोक परमार्थ करतात. मला राजकारणाचं काहीच घेणं नाहीये. नीता अंबानी नावाची बाई आहे बघा, त्या बाईच्या हातामधलं घड्याळ 30 लाख रुपयाचं आहे. ओठाला जे लावतात महिला मंडळ त्याला काय म्हणतात? चिकन काय लिपस्टिक नाही का? यांना माहिती आहे का? नाही आहे का? काय म्हणतात लिपस्टिक? किती? आबा 10, 20, 5, 50 रुपये, याच्यापेक्षा नाही. पण नीता अंबानी नावाची बाई ओठाला जी लिपस्टिक लावते ना, तिची किंमत आहे 6,30,000 रुपये. जी बाई 6,30,000 रुपयाची लिपस्टिक वापरते, 30 लाखाचं घड्याळ वापरते, 1 कोटी रुपयाचा मोबाईल आणि त्याचं कव्हरेज पूर्णचा खर्च तो 1 कोटी रुपयाचा आहे. 1 कोटी रुपयाचा मोबाईल, 6,30,000ची लिपस्टिक, 30 लाखाचं घड्याळ जी बाई वापरते, त्या बाईच्या अंगावरती 200 रुपयाची साडी असेल. असेल का 200 रुपयाची साडी? लाखो रुपयाची साडी आहे. तरी सुद्धा ही बाई जाते वृंदावनला आणि भगवान कृष्णासमोर नतमस्तक होते. सांगते, हे कृष्णा, तुझ्या राधेला फक्त एकच सांग, हे राधाराणी तुझ्या कृष्णाला फक्त एकच सांग, मला पैसा नको, मी फार समाधानी आहे, फक्त काय कर, कृपा बरसाए रखना राधा रानी, कृपा बरसाए रखना, ओ मुझे तेरा ही सहारा महारानी, मुझे तेरा ही सहारा महारानी, शरणों से लिपटाए रखना, कृपा बरसाए रखना, मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना, राधा रानी, कृपा बरसाए रखना. परमार्थ आपण केला पाहिजे. मोठमोठे लोक परमार्थ करतात. 80 वर्षाचा म्हातारा आहे, संपलं आपलं कीर्तन. 80 वर्षाचा म्हातारा आहे, एका समुद्राच्या काठावरती ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. 40 वर्षाचा पोरगा आला, हातामध्ये अंगठ्या आहेत, पोटामध्ये ब्रिस्टॉल आहे आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या तोंडावरती धूर फेकत म्हणतो, बाबा काय करताय? म्हातारा म्हणतो, ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. राग आला साहेबाला, म्हटलं बसा पारायण करीत, आपला भारत देश निघाला महासत्ता होण्याकडे आणि कशाला पारायण करतात? म्हाताऱ्याने स्मित हास्य केलं. रेशमी वस्त्रामध्ये ज्ञानेश्वरी गुंडाळली आणि म्हातारा उठून उभा राहिला. जसं म्हातारा उठून उभं राहिलं, असे 4 बॉडीगार्ड म्हाताऱ्याच्या आजूबाजूला AK-47 नावाच्या रायफल्स घेऊन उभे होते. आता तरी साहेबाला कळायला पाहिजे होतं म्हातारा कोणतरी मोठा आहे, पण साहेब मोठ्या अहंकारामध्ये होते. हात जोडले 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने, सांगितलं, साहेब 80 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता?
साहेबांनी मोठ्या अहंकारामध्ये सांगितलं, तुमच्यासारखे पारायण करून मी माझ्या आयुष्यात वाटोळं करत नाहीये. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. कोण म्हणतं? साहेब म्हणतात. म्हाताऱ्यांनी एक टाळी वाजवली, लाल दिव्याची गाडी जवळ आली. लाल दिव्याच्या गाडीत म्हातारा बसला, काळी काच खाली केली. आता तरी साहेबाला कळायला पाहिजे होतं म्हातारा कोणीतरी मोठा आहे, पण साहेब मोठ्या अहंकारामध्ये होते. हात जोडले. पुन्हा गाडीतून म्हाताऱ्याने सांगितलं, साहेब 80 वर्षापासून मी ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, तुम्ही काय करता? त्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला 10 सेकंदापूर्वी सांगितलं, पारायण करून मी माझ्या आयुष्याचं वाटोळं नाही केलं. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. गाडी समोर गेली 100 मीटर. पुन्हा गाडी थांबली, काळी काच खाली केली. पुन्हा आवाज दिला, साहेब जरा इकडे येता का हो? साहेबांना बोलवलं. पुन्हा हात जोडले. म्हाताऱ्यांनी सांगितलं, साहेब मी 80 वर्षापासून पारायण करतो, तुम्ही काय करता? तळपायची आग मस्तकात गेली महाराज. राग आला साहेबाला. साहेब म्हटले, म्हाताऱ्या 30 सेकंदामध्ये तिसरी वेळ तुला मी सांगतोय की मी भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. एका महिन्याला मला 1.25 लाख रुपये पगार आहे. गाडीचा दरवाजा उघडला. म्हातारा उठून उभा राहिला, खाली कॉलर टाईट केली आणि सांगितलं, साहेब तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता त्या कंपनीचा मी मालक आहे. काय म्हणतो म्हातारा? तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता साहेब त्या कंपनीचा मी मालक आहे. आणि बरं का साहेब, अशी एकच कंपनी माझ्याकडे नाही आहे, अशा 35 कंपन्याचा मी मालक आहे. तुमच्यासारखा एकच इंजिनियर माझ्याकडे काम करत नाही. तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर माझ्या कंपनीत काम करतात. ओ साहेब, म्हातारा म्हणतोय, एका वर्षाला तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनीतून बाहेर हाकलून देतो मी. एका वर्षाला तुमच्यासारखे 350 सॉफ्टवेअर इंजिनियर कंपनीमध्ये घेतो. तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य मी एका वर्षामध्ये घडवतो. बरं का साहेब, तुमच्यासारख्या 350 लोकांचं आयुष्य मी एका वर्षामध्ये घडवतो. मात्र माझ्यासारख्या लाखो लोकांचं आयुष्य ही माझी ज्ञानेश्वरी घडवते, ही माझी ज्ञानेश्वरी घडवते. 80 वर्षाचा म्हातारा म्हणतो, ही काही दंतकथा नाहीये, भाकड कथा नाहीये. या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं नाव ऐकायचं असेल तर जरा कान टवकारून ऐका. या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं नाव आहे डॉक्टर विक्रम साराभाई ज्ञानेश्वर माऊली.